हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल बीसेस विथ दर्शन. सो फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण मॅट्रिक्स अल्जेब्रा या सब्जेक्टमधील थर्ड चॅप्टरचा स्टडी करणार आहोत, ज्याचं नाव आहे इन्व्हर्टिबल मॅट्रिसेस. सो लेट स्टार्ट द लेक्चर. तर बघा, पहिल्यांदा आपण एक थेरम आहे इन्व्हर्टेबल मॅट्रिक्समध्ये, जो काय सांगतो की स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज इन्व्हर्टेबल इफ अँड ओनली इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल्स टू 0. तर बघा, स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय? असा एक मॅट्रिक्स ज्याची नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इक्वल असतात. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. तर ए नावाचा एक स्क्वेअर मॅट्रिक्स घेतला आपण, तर त्याचं डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा. गुड, डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड आउट करायचा. त्यानंतर बघायचं की त्याचं डिटर्मिनंट जर इक्वल्स टू 0 येत असेल तर तो इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स नसतो. जर त्याचा डिटर्मिनंट इज नॉट इक्वल्स टू 0 येत असेल तर तो तुमचा इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स असतो. त्यासाठी आपण एक्झाम्पल घेतलेले बघा, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आपण हे ए नावाचं मॅट्रिक्स घेतलं, ए नावाचा मॅट्रिक्स घेतला आहे. ज्याचे एलिमेंट्स काय आहेत? 2 6 0 1 3 2 आणि 3 9 2. दिस इज अवर मॅट्रिक्स ए. तर बघा, मॅट्रिक्स ए आहे, त्याचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं, डिटर्मिनंट कसं फाइंड आउट करायचं आपण प्रिव्हियस चॅप्टरमध्ये बघितलं. त्याचं नावच डिटर्मिनंट्स होतं. तर तुम्ही जर बघितलं नसेल तुम्ही चॅनलवरती चेक करू शकता, सेकंड चॅप्टर अवेलेबल आहे. तर बघा, आता डिटर्मिनंट फाइंड आउट करू आपण. हा काय 3x3चा मॅट्रिक्स आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपला जो काही एलिमेंट आहे तो काय 2 आहे. तर 2ची पोझिशन काय? फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम. तर त्याचे एलिमेंट स्किप करा. तर राहिलेले कोणते एलिमेंट्स असतात तुमचे? 3 2 9 आणि 2. बघा, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता त्याची पोझिशन काय? फर्स्ट कॉलम आणि फर्स्ट रो. ते एलिमेंट स्किप करा. उरतात कोणते तुमचे? कोणते एलिमेंट उरतात? 3 2 आणि 9 2. त्यांच्यात क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची. म्हणजे कसं, 2 ब्रॅकेटच्या बाहेर मल्टिप्लाय घेतला आपण. 3 × 2 इज 6 मध्ये मायनस साइन घ्यायची आणि 9 × 2 इज 18. ओके. त्यानंतर परत घ्यायचं तुम्ही. आता जो काही सेकंड एलिमेंट, सेकंड रोचा एलिमेंट काय 6 आहे. 6ला मायनस साइन येईल. ओके, आपण प्रिव्हियस चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे. तर आपण घेतला -6. त्याची पोझिशन काय? फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम. ओके. तर एलिमेंट्स कोणते उरतात तुमचे? 1 2 3 आणि 2. यांच्यात काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजेच काय, 2 × 2 इज 2 मध्ये मायनस साइन घ्यायची आणि 3 × 2 इज 6. ओके. त्यानंतर बघू आता नेक्स्ट. तर नेक्स्ट काय एलिमेंट आहे तुमचा? 0. तर 0ला मल्टिप्लाय करत असताना आता काय करणार आपण? वेट अ मिनिट. तर 0ने मल्टिप्लाय करणार आता आपण. ओके. थर्ड एलिमेंट काय? 0 आहे. तर आता मला सांगा, 0ने आपण कोणत्याही जर एलिमेंटने आपण मल्टिप्लाय केलं 0शी तर ॲन्सर 0 येईल. त्यामुळे पुढे सॉल्व्ह करण्याची गरज नाही. तर नेक्स्ट स्टेप बघा आता. 2 × 6 - 18 काय तुमचा? -12 येतो. त्यानंतर येतो तुमचा 2 - 6 इज -4 घेतला ब्रॅकेटमध्ये. त्यानंतर 2 × -12 काय येईल तुमचा? -24 मध्ये प्लस साईन घ्यायची. सॉरी, ऐका पहिले. -6 × -4 काय आहे तुमचा? +24. तर आपण +24 घेतला. -24 + 24 ॲन्सर काय आहे तुमचा? 0. सो कंडिशन काय होती? डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल्स टू 0 नसायला हवा, परंतु इक्वल्स टू 0 आला. म्हणजेच काय? द गिवन मॅट्रिक्स इज नॉट इन्व्हर्टिबल. ओके. तर आपण नेक्स्ट बघू. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. तर बघा, आपण एक एक्झाम्पल घेतली इथे. फाइंड आउट वेदर द फॉलोइंग मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल ऑर नॉट बाय युझिंग द रो इक्विव्हॅलेंट फॉर्म. आता आपल्याला चेक करायचं आहे की हा जो गिवन मॅट्रिक्स आहे तो इन्व्हर्टिबल आहे का नाही. बट फ्रॉम विच स्टेप? तर आपल्याला काय आपल्याला यूज करायचं आहे? रो इक्विव्हॅलेंट फॉर्म यूज करायचं आहे. बाय युझिंग रो इक्विव्हॅलेंट फॉर्म. तर बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती आपलं एक्झाम्पल काय आहे. हे बघा, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. हा एक तर आपला गिवन मॅट्रिक्स घेतलेला आपण. तर रो इक्विव्हॅलेंट फॉर्म म्हणजे काय? आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये स्टडी केला होता. त्याचं नाव होतं मॅट्रिसेस. तर या चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं की रो इक्विव्हॅलेंट फॉर्म आपण कसं सॉल्व्ह करतो. तर लक्षात घ्या आता, जो काही तुमचा पहिला एलिमेंट काय 2 आहे पहिल्या कॉलममधला, तर तो पिव्होट एलिमेंट आहे फर्स्ट कॉलमचा. तर त्याच्या खालचे एलिमेंट्स काय आहेत तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. 1 3 आणि 6 त्यांना 0 करायचे. त्यानंतर सेकंड कॉलमच्या पिव्होट एलिमेंटच्या खालचे एलिमेंट 0 करायचे आणि थर्ड कॉलमच्या करायचे. ओके. दॅट इज कॉल्ड ॲज अ रो इक्विव्हॅलेंट फॉर्म. तर तुम्ही आता स्क्रीनवरती बघा आता. तर बघा, जो काही एलिमेंट आहे सेकंड रो मधला पहिला एलिमेंट, तो काय 1 आहे. तर आपल्याला 1 3 आणि 6 हे तिघं 0 करायचे आहेत. पण त्यासाठी आता आपण काय रूल म्हणजे आपण काय अप्लाय करू शकतो? बघा, फर्स्ट रो आणि सेकंड रो आपण काय करू? इंटरचेंज करून घेऊ. R1 इंटरचेंजेस बाय R2. आपण डबल ॲरोने दाखवतो. तर इंटरचेंज का केलं आपण? कारण की 1ने जर आपण कोणत्याही एलिमेंटला जर मल्टिप्लाय केलं तर त्यानंतर त्या एलिमेंटमधून जर आपण मायनस केलं तर ॲन्सर 0 येतं. म्हणजे कसं? लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला रो ऑपरेशन्स अप्लाय करण्यासाठी इझी जातं. तर इंटरचेंज केलं आपण, फर्स्ट आणि सेकंड रो इंटरचेंज केली तर एलिमेंट्स तुम्ही बघू शकता. हे बघा, इथे आपण इंटरचेंज केलेली आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट ऑपरेशन काय परफॉर्म करणार आपण?
R2 मायनस 2 R1. ओके, हा जो काही 2 आहे त्याला 0 करण्यासाठी आपण R2 मायनस 2 R1 घेतला. त्यानंतर 3ला 0 करण्यासाठी आपण काय करणार, R3 मायनस 3 R1. तर R3 पहिले का घेतला, कारण की आपल्याला थर्ड रोमध्ये चेंजेस करायचे आहेत, त्यामुळे आपण R3 मायनस 3 R1 घेतला. ओके, त्यानंतर R4 काय आहे तुमचा 6 आहे म्हणून काय घेतला आपण R4 मायनस 6 R1 घेतला. ओके, बघू शकता या ऑपरेशन्स घेतल्या आपण. त्यानंतर हे ऑपरेशन्स अप्लाय केल्यानंतर तुम्हाला हा मॅट्रिक्स मिळतो. ओके, तर ते ऑपरेशन्सचे जे काही आपण ऑपरेशन घेतलेलं आहे ते पूर्ण रोला ॲप्लाय करत जायचे. त्यानंतर आता तुम्ही बघू शकता हा आपल्याला एक मॅट्रिक्स भेटला ते वर्ष ऑपरेशन अप्लाय केल्यानंतर. तर सेकंड कॉलममध्ये बघू शकता सेकंड कॉलमचा पिव्होट एलिमेंट 5 आहे, त्याच्या खाली काय 4 आणि 8 त्या दोघांना 0 करायचे. त्यासाठी आपण काय करणार R3 प्लस 4 R1 अँड R4 प्लस 8 R1. तुम्ही बघू शकता हे ऑपरेशन्स आपण ॲप्लाय करणार आणि त्यानंतर पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यानंतर हा मॅट्रिक्स मिळेल आपल्याला. ओके, तर त्यानंतर तुम्ही बघू शकता की आता 1 जो आहे थर्ड कॉलममधला पिव्होट एलिमेंट काय 1 आहे. 1च्या खालचा जो काही -4 आहे त्याला आपल्याला 0 करायचं आहे. त्यासाठी आपण R4 प्लस R3 हे ऑपरेशन यूज करणार. तर हे ऑपरेशन ॲप्लाय केल्यानंतर तुम्हाला हा मॅट्रिक्स मिळतो कॅल्क्युलेशन केल्यानंतर. तर बघू शकता तुम्ही आता आपण प्रिव्हियस चॅप्टर डिटर्मिनंट्समध्ये आपण स्टडी केलं होतं की जेव्हा जे काही डायगोनल एलिमेंट्स असतात, डायगोनल एलिमेंट्स काय आहेत की याच्यामध्ये 1, 5, 1 आणि -13 आहे. डायगोनल एलिमेंटच्या जे खालचे सर्व एलिमेंट 0 असतील तर डायरेक्टली डायगोनल एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. तर डायगोनल एलिमेंट्सचं मल्टिप्लिकेशन काय येईल 1 इंटू 5 इंटू 1 इंटू -39. जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर काय येईल -195 आन्सर येईल. सो इट इज अ डिटर्मिनंट ऑफ गिवन मॅट्रिक्स. काय आलं -195. तर बघा आपला क्वेश्चन काय होता, फाइंड आउट वेदर द फॉलोइंग मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल ऑर नॉट बाय युजिंग द रो इक्विव्हॅलेंट फॉर्म. आता आपण रो इक्विव्हॅलेंट फॉर्म यूज केला, त्याच्याने आपण डिटर्मिनंट फाइंड आउट केलं. तर बघा डिटर्मिनंट आता फाइंड आउट केला आपण, तर आपल्याला चेक करायचं आहे की हा इन्व्हर्टिबल आहे का नाही. तर आपण कंडिशन मागच्या थेरीमध्ये आपण स्टडी केलं होतं की इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी जो काही मॅट्रिक्स असेल गिवन त्यासाठी डिटर्मिनंट नॉट इक्वल्स टू 0 आला पाहिजे. इथे काय आला -195 म्हणजेच हा जो काही मॅट्रिक्स आहे हा काय इन्व्हर्टिबल आहे. ओके, दिस मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल. ओके, आता नेक्स्ट बघू आता आपण इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स म्हणजे काय, द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. 1 मिनिट. इन्व्हर्टिबल मॅट्रिक्समध्ये आपण पुढे अजून एक स्टेप बघणार आहोत, एक टाईप आहे. तर काय इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय बघा, अँड n by n मॅट्रिक्स A is said to be a invertible matrix if there exists a n by n matrix. तिथे जर n by n मॅट्रिक्स म्हणजेच काय ना, सेम नंबर ऑफ इक्वल नंबर ऑफ रोज आणि इक्वल नंबर ऑफ कॉलम्स. तर सी सच दॅट AC इक्वल्स टू आयडेंटिटी मॅट्रिक्स, CA इक्वल्स टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणजे बघा पहिले आपण काय घेतलं तर AC इक्वल्स टू आयडेंटिटी मॅट्रिक्स, नंतर काय CA इक्वल्स टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणजे तुम्ही बघू शकता यांना इंटरचेंज केला आपण, पहिले AC होतं त्यानंतर CA झाला. हे आपण थेरी बघतो, पुढे एक्झाम्पल बघणार ना आपण तेव्हा तुम्हाला एकदम क्लिअर होईल. ओके, तर खाली काय सांगितलं अजून, द मॅट्रिक्स इज कॉल्ड द मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स A. इट इज ऑलवेज डिटरमाइंड युनिकली. तर अ मॅट्रिक्स विच इज नॉट इन्व्हर्टेबल इज कॉल्ड ॲज सिंग्युलर मॅट्रिक्स. असा जो मॅट्रिक्स का असतो, एक मिनिट, अ मॅट्रिक्स विच इज नॉट इन्व्हर्टेबल, असा मॅट्रिक्स जो की इन्व्हर्टेबल नसतो त्याला आपण काय म्हणू शकतो सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि अन इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स इज कॉल्ड ॲज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. जो काही इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स असतो त्याला आपण नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतो. ओके, नेक्स्ट बघू आता आपण द फॉलोइंग थेरम स्टेट्स द प्रॉपर्टीज ऑफ अन इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स. तर त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत बघा, इफ A अँड B आर इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स देन मॅट्रिक्स A इज इन्व्हर्टेबल अँड बघा एचा इन्व्हर्सचा होल इन्व्हर्स जर घेतला आपण तर तुमचा आन्सर काय येतं A येतं. इट्स अ थेरम अँड इट्स अ प्रॉपर्टी ऑफ इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स A ऑफ इन्व्हर्सची. त्यानंतर AB इज इन्व्हर्टेबल अँड A ऑफ B जर होल इन्व्हर्स असेल तर काय येतो B इन्व्हर्स इंटू A इन्व्हर्स. या प्रॉपर्टीज लक्षात ठेवायचे, जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करणार ना तेव्हा आपल्याला इझी जाईल. त्यानंतर A ऑफ ट्रान्सपोज इज इन्व्हर्टेबल असेल आणि A ऑफ ट्रान्सपोजचा होल जर इन्व्हर्स घेतला तर आन्सर काय येतं तुमचं A ऑफ इन्व्हर्स, मग त्याच्यावरती ट्रान्सपोज जातो. या काही महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत, या लक्षात ठेवा, आपल्याला कॅल्क्युलेशनच्या वेळेस इझी जातील. ओके, तर बघा काही कॅरेक्टरायझेशन ऑफ इन्व्हर्टेबल मॅट्रिक्सेस आहेत त्या बघू आता आपण. थेरम काय सांगतो, लेट A बी अ स्क्वेअर n by n मॅट्रिक्स देन द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर इक्विव्हॅलेंट. जर आपण एक स्क्वेअर मॅट्रिक्स घेतला तर फॉलोइंग काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत इन्व्हर्टेबल मॅट्रिक्सचे ते बघू आता आपण. बघा A is an invertible matrix, there is n by n matrix C such that C equals to I,
ही तुम्ही थिअरी वाचून घ्या. आता आपण डायरेक्ट एक्झाम्पलकडे जाऊ. तर अजून एक थिरम आहे, तो काय सांगतो, an n by n matrix is invertible if and only if A is row equivalent to identity matrix. Yes, ही एक पहिली कंडिशन. In this case, any sequence of elementary row operation that reduce A to identity matrix into the A of inverse. त्यानंतर now we state the algorithm for finding A of inverse of a matrix A. तर बघा पहिले काय असतो, given an invertible matrix A असतो जेव्हा आपल्याला ए ऑफ इन्व्हर्स फाइंड आउट करायचा असेल मॅट्रिक्स एचा. तर पहिली कंडिशन काय असू शकते, गिवन अँड इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स, पहिले एक इन्व्हर्टेबल मॅट्रिक्स मिळतो. त्यानंतर आपल्याला एक फॉर्म घ्यायचा आहे, काय आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स नावाचा एक फॉर्म घ्यायचा आहे, जो असतो ए इंटू आयच्या फॉर्ममध्ये. एक्झाम्पल थ्रू आपण बघू तेव्हा तुम्हाला इझी जाईल. त्यानंतर इथं ॲप्लाय एलिमेंटरी रो ऑपरेशन्स टू ए इंटू आय टू ऑप्टेन आय इंटू ए ऑफ इन्व्हर्स. काही पर्टिक्युलर रो ऑपरेशन्स अप्लाय करायचे आहेत ए इंटू आयवरती, त्यानंतर आपल्याला मिळेल आय इंटू ए ऑफ इन्व्हर्स, म्हणजे ए ऑफ इन्व्हर्स आपल्याला मिळेल. म्हणजे कसं लक्षात घ्या. आता बघा या स्क्रीनवरती तुम्हाला एक्झाम्पल दिसत असेल, या एक्झाम्पलने आपण समजून घेऊ की ए ऑफ इन्व्हर्स नेमका कसा फाइंड आउट करायचा आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्सने यूज करून. तर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता, आपण एक मॅट्रिक्स घेतलेला आहे 1 0 -2 -3 1 4 2 -3 आणि 4 हे त्याचे एलिमेंट्स आहेत. देन फाइंड ए ऑफ इन्व्हर्स बाय युजिंग द रो रिडक्शन. आपला रो रिडक्शन मेथड अप्लाय करायची. रो रिडक्शन मेथड म्हणजे काय, फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण स्टडी केला होता. म्हणजेच काय, जो काही तुमचा पहिला एलिमेंट आहे ए मॅट्रिक्सचा 1, त्याच्या खालचे दोघं एलिमेंट्स 0 करायचे आधी. त्यानंतर जो काही सेकंड कॉलममधला जो काही 1 आहे ना, त्याच्यावरचा एलिमेंट 0 करायचा, जो की ऑलरेडी 0 आहे. त्यानंतर त्याच्या खालचा एलिमेंट 0 करायचा. आफ्टर दॅट जो काही इथे 4 आहे ना, त्याला 1 करायचा आणि त्याच्यावरचे दोघं एलिमेंट 0 करायचे, म्हणजे आपोआप तो आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट होतो. हे करायचं आपल्याला. सर्वात पहिल्यांदा आपण प्रिव्हियस स्लाइडमध्ये जी थिअरी बघितली, प्रॉपर्टीज बघितल्या, त्याच्यानुसार आपल्याला काय ए इंटू आयच्या फॉर्ममध्ये मॅट्रिक्स लिहायचा आहे. तर बघा आपण ए जो मॅट्रिक्स होता तो या स्टेपमध्ये बघू शकता तुम्ही, ॲज इट इज लिहिला. मध्ये आपण एक लाईन घेतली, म्हणजेच काय, कशा फॉर्ममध्ये लिहायचं होतं आपल्याला, ए मध्ये रेस आणि आय. ओके, या फॉर्ममध्ये असतो तो ऑगमेंटेड मॅट्रिक्स. तर बघा या फॉर्ममध्ये आपण लिहिलेले तुम्ही बघू शकता. काय घेतलं आपण, ए मॅट्रिक्स घेतला, मध्ये एक लाईन घेतली आणि त्यानंतर आयडेंटिटी मॅट्रिक्स लिहिला. आता जो काही गिवन मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर काय 3×3. तर आयडेंटिटी मॅट्रिक्स पण आपल्याला 3×3चा यूज करायचा, म्हणजेच काय 1 0 0 0 1 0 आणि 0 0 1. ओके, आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, रो रिडक्शन करायचं आहे ए मॅट्रिक्सचं. रो रिडक्शनसाठी आपण काही पर्टिक्युलर ज्या एलिमेंटरी ऑपरेशन्स अप्लाय करणार, जे ऑपरेशन्स एलिमेंटरी ऑपरेशन्स आपण ए मॅट्रिक्सवरती अप्लाय करणार, सेम ऑपरेशन्स आयडेंटिटी मॅट्रिक्सवर पण अप्लाय करायचे. बघा आता 1च्या खालचे दोघं एलिमेंट्स आपल्याला 0 करायचे आहेत, त्यासाठी आपण ऑपरेशन्स यूज करणार R2 + 3 R1 कॉमा आणि R3 - 2 R1 हे ऑपरेशन्स अप्लाय करणार आपण. ओके, मी थोडं फास्ट काय घेतोय, कारण की आपण फर्स्ट आणि सेकंड चॅप्टरमध्ये पूर्ण डिटेलमध्ये स्टडी केलेलं होतं आपण. रो रिडक्शन म्हणजे काय, रो इक्विव्हॅलेंट फॉर्म म्हणजे काय. ओके, त्यानंतर बघू शकता आता हे जे काही ऑपरेशन घेते ना आपण, हे पूर्ण 6 एलिमेंट्सला अप्लाय करायचं. म्हणजेच काय, सेकंड रोचे एलिमेंट्स काय, तुमचं 0 -3 1 4 0 1 0 हे 6 एलिमेंट्सवरती अप्लाय करायचे. तर म्हणजेच काय, जे ऑपरेशन आपण एलिमेंटरी ऑपरेशन जे अप्लाय करणार ना आता घेतलेत ना आपण, ते मॅट्रिक्स एवरती पण अप्लाय करायचे आणि आयडेंटिटी मॅट्रिक्सवरती अप्लाय करायचे. तर असं करत करत त्यानंतर पुढचं आता हे ऑपरेशन अप्लाय केल्यानंतर आपल्याला हा मॅट्रिक्स मिळतो या फॉर्ममध्ये. त्यानंतर जो काही 1 आहे ना, 1च्या खाली जो -3 ना, त्याला 0 करायचे. तर आपण काय करणार, R3 + 3 R2 हे ऑपरेशन अप्लाय करणार. त्यानंतर ॲटोमॅटिक तो 0 होईल आणि सेम ऑपरेशन आयडेंटिटी मॅट्रिक्सवरती पण अप्लाय करायचं. तुम्ही कॅल्क्युलेशन करून घेऊ शकता. ओके, त्यानंतर हा जो काही 2 दिसतोय ना तुम्हाला, ओके हा 2, तर त्याला आपल्याला 1 करायचं आहे. तर 1 करण्यासाठी आपण R3/2 हे ऑपरेशन अप्लाय करणार, म्हणजे ॲटोमॅटिक तो 1 होईल. तर सेम ऑपरेशन पूर्ण रोवरती अप्लाय करायचं आयडेंटिटी मॅट्रिक्सचं आपण. म्हणजे आता 7 3 आणि 1 होते ना इथे, तर 7/2 3/2 आणि 1/2 होतील. त्यानंतर हा जो काही 1 आहे ना, 1च्या वरचे हे दोघं एलिमेंट्स आपल्याला 0 करायचे आहेत. तर आपण अप्लाय करणार ऑपरेशन्स R2 + 2 R3 अँड R1 + 2 R3. ओके, तर हे ऑपरेशन अप्लाय केल्याच्या नंतर आपल्याला हा काही मॅट्रिक्स मिळेल. आणि सेम ऑपरेशन्स आयडेंटिटी मॅट्रिक्सवरती पण अप्लाय केले. तर तुम्ही बघू शकता की आपण रो रिडक्शन केलं, त्यानंतर जो काही ए मॅट्रिक्स होता ना, हा ए मॅट्रिक्स जो होता ना, तो आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट झालेला आहे. तुम्ही बघू शकता.
तो कन्वर्ट झाल्याच्या नंतर हा फॉर्म कोणता झाला माहिती आहे का? आता हा जो काही एलिमेंट आपल्याला मॅट्रिक्स मिळालेला आहे, 1 मिनिट, हा जो काही मॅट्रिक्स मिळालेला आहे ना, हा यालाच आपण ए ऑफ इनवर्स असं म्हणतो. म्हणजेच काय, जो काही आपण बघा ए अगुमेंटेड आय घेतला होता आपण, तो आता काय झाला माहिती आहे का? आय इंटू ए ऑफ इनवर्स झाला. आय इंटू ए ऑफ इनवर्स झाला. म्हणजेच काय, जो काही हा जो मॅट्रिक्स आहे ना, हाच तुमचा ए ऑफ इनवर्स आहे. ओके, आपण ए ऑफ इनवर्स फाइंड आउट केला. ओके, एकदम इझी होतं. आता आपण नेक्स्ट बघू. तर बघा, नेक्स्ट एक नोट आहे, युजिंग द रो रिडक्शन अल्गोरिदम टू फाइंड ए ऑफ इनवर्स वी कॅन फाइंड वन ऑर मोर कॉलम्स ऑफ ए ऑफ मॅट्रिक्स ॲज पर द रिक्वायरमेंट. ओके, रो रिडक्शन अल्गोरिदमचा यूज करून आपण ए ऑफ इनवर्स फाइंड आउट करू शकतो. त्यामध्ये आपण 1 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कॉलम्स देखील फाइंड आउट करू शकतो. तर खाली एक क्वेश्चन घेतलेला आहे मी. तर क्वेश्चनमध्ये बघा काय सांगितलेलं आहे, लेट ए इज इक्वल्स टू दिस मॅट्रिक्स, फाइंड सेकंड अँड थर्ड कॉलम ऑफ ए ऑफ इनवर्स विदाउट कम्प्युटिंग द फर्स्ट कॉलम. असा एक क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजेच काय, लक्षात घ्या, आता आपण सेम प्रिव्हियस एक्झाम्पल जसं सॉल्व्ह केलं ना, सेम तसंच करायचं आहे. फक्त क्वेश्चन काय दिलेलं आहे लक्षात घ्या, की आपल्याला सेकंड अँड थर्ड कॉलम बघा फाइंड आउट करायचा आहे ए ऑफ इनवर्सचा फक्त. तर त्यासाठी काय करणार माहिती आहे का, आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स घेतला होता ना बघा, ए इंटू आय घेतला होता ना आपण, त्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, आयडेंटिटी मॅट्रिक्सचा फक्त सेकंड आणि थर्ड कॉलम घ्यायचा आहे. ओके, सेकंड आणि थर्ड कॉलमचे एलिमेंट्स काय येतात तुमचे, 0 1 0 आणि 0 0 1. ओके, घ्यायचे आणि सेम आता याला रो रिडक्शन करायचं. एला काय, जो काही ए मॅट्रिक्स आहे ना, त्याचं रो रिडक्शन करायचं, त्याला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचा. आणि जे काही ऑपरेशन्स आपण अप्लाय करणार ना इथे, सेम ऑपरेशन्स सेकंड कॉलमचे जे काही एलिमेंट्स असतात, रोज असतात, त्यांच्यावरती पण अप्लाय करायचे. त्यानंतर आपल्याला हे आन्सर मिळेल. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती सर्व ऑपरेशन्स अप्लाय करायचे आहेत आणि तुम्हाला हा काही ए ऑफ इनवर्स मिळेल. म्हणजे ए ऑफ इनवर्सच्या सेकंड आणि थर्ड कॉलम मिळेल, जे क्वेश्चनची रिक्वायरमेंट आहे. ओके, इट वॉज व्हेरी इझी. नेक्स्ट बघू आता. नेक्स्ट काय, फाइंड ए ऑफ इनवर्स बाय युझिंग एलिमेंटरी रो ऑपरेशन. तर बघा, एक गिवन मॅट्रिक्स आहे ए, तर त्याचं आपल्याला काय फाइंड आउट करायचं, ए ऑफ इनवर्स फाइंड आउट करायचं आहे. तर सेम म्हणजे एक प्रॅक्टिससाठी क्वेश्चन घेतलेला आहे मी, तुम्ही बघू शकता. सेम जसं प्रिव्हियस क्वेश्चन बघितलं ना आपण, सेम आहे ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, आता बघू, फाइंड द इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स बाय युझिंग रो रिडक्शन मेथड. सेम आहे, याचं पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. स्क्रीनवरती सोल्युशन दिलेलं आहे. त्यानंतर बघा, एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे ज्याचं नाव आहे ॲडजॉइंट मेथड. द इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स बाय युझिंग द ॲडजॉइंट मेथड. तर बघा, ॲडजॉइंट मेथड कशी आहे, ॲडजॉइंट मेथडचा तुम्ही फॉर्म्युला बघू शकता. बघा, ए ऑफ इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी यूज करतो आपण. म्हणजेच काय, ए ऑफ इनवर्स इज इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए, हा त्याचा फॉर्म्युला आहे. त्यासाठी काही कंडिशन्स आहेत. टू फाइंड द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स ए, फर्स्ट फाइंड डिटर्मिनंट ऑफ ए. त्यानंतर त्याच्या काही कंडिशन्स आहेत. हे बघा, त्याच्या काही कंडिशन्स आहेत. टू फाइंड द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स ए, फर्स्ट फाइंड डिटर्मिनंट ऑफ ए. पहिली कंडिशन काय, डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड आउट करायचा. त्यानंतर इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल्स टू 0 देन ए ऑफ इनवर्स एक्झिस्ट. जर डिटर्मिनंट ऑफ ए जर 0 येत असेल, म्हणजे नॉट इक्वल्स टू 0 येत असेल, तरच ए ऑफ इनवर्स एक्झिस्ट होईल. आणि नेक्स्ट खाली दिलेलं आहे, इफ ए ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू 0 देन ए ऑफ इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. ओके, तर त्यासाठी हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला लक्षात घ्या. आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चनमध्ये यूज करायचा आहे. तर बघा, इथे मी काही क्वेश्चन घेतलेलं आहे. काय आहे, फाइंड द ए ऑफ इनवर्स बाय युझिंग द ॲडजॉइंट मेथड. तर बघा, त्यासाठी आपण प्रिव्हियस फॉर्म्युला बघितला. तर हे जे एक्झाम्पल हे ते एकदम इझी आहे. मी थोडं नेक्स्ट एक्झाम्पल घेतो, थोडं हार्ड आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. तर बघा, फाइंड द ए ऑफ इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स बाय युझिंग ॲडजॉइंट मेथड. तर ए मॅट्रिक्स घेतलेला आपण, गिवन मॅट्रिक्स आहे, त्याचे एलिमेंट्स काय आहेत, 1 0 1 2 2 0 आणि 0 1 1. तर याचा ए ऑफ इनवर्स फाइंड आउट करायचं आहे बाय युझिंग द ॲडजॉइंट मेथड. तर बघा काय कसं आहे, काय फाइंड द ए ऑफ इनवर्स आहे ए आय मॅट्रिक्सचा. बघा, फर्स्ट आपण आपली प्रिव्हियस स्लाईडमध्ये आपण बघितलं थेरीमध्ये, की इन्व्हर्टेबल मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड ए ऑफ इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी ॲडजॉइंट मेथडने काही स्टेप्स बघितलं आपण प्रिव्हियस स्लाईडमध्ये, जे की आहेत. पहिल्यांदा डिटर्मिनंट फाइंड करायचा गिवन मॅट्रिक्सचा. त्यानंतर चेक करायचं की डिटर्मिनंट जर इक्वल्स टू नॉट इक्वल्स टू 0 येत असेल, तर तो काय असतो तुमचा ए ऑफ इनवर्स एक्झिस्ट होतो. त्यानंतर पुढची स्टेप सॉल्व्ह करायची. तर त्यासाठी एक फॉर्म्युला बघितला होता आपण. फॉर्म्युला काय होता, की 1 अपॉन मॉड ऑफ ए इंटू ॲडजंट ऑफ ए.
तर तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर लक्षात घ्या, फर्स्ट आपण या क्वेश्चनचा आपण काय फाइंड आउट करणार, डिटर्मिनंट फाइंड आउट करणार, जो की आपल्याला माहिती कसा फाइंड आउट करायचा. ओके, तर तुम्ही बघू शकता जो काही 1 आहे तो आपण घेतला. त्यानंतर 1च्या जे काही पोझिशन काय होते फर्स्ट कॉलम ते एलिमेंट स्किप केले, राहिले एलिमेंटचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण. हे बघा तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की आपण डिटर्मिनंट ऑफ ए कसा फाइंड आउट केला. ओके, एकदम सिंपल कॅल्क्युलेशन आपण प्रिव्हियस चॅप्टरमध्ये पण सारखं तेच बघत आलेलो आहेत, तुम्हाला इझी जाईल. डायरेक्टली फोकस करा. मॉड ऑफ ए इज इक्वल्स टू 4 आला, विच इज नॉट इक्वल्स टू 0, देन ए ऑफ इनवर्स इज एक्झिस्ट. आपली कंडिशन ट्रू झाली. त्यानंतर बघा आपल्याला को फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. को फॅक्टर्स म्हणजे काय नेमकं लक्षात घ्या. बघा को फॅक्टर काय घेतलेला आपण, A11 म्हणजेच काय, फर्स्ट कॉलम स्किप करायचे. त्यानंतर तुमचे एलिमेंट्स काय होतात 2 0 1 1. हे बघा इथे तुम्ही बघू शकता. तर त्यांचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. 1 × 2 = 2 मध्ये मायनस घ्यायचा आणि 1 × 0 = 0. तर बघा एक चेक करायचे तुम्हाला, याला साईन प्लस द्यायची का मायनस. तर जो ए आहे तो काय A11, 1 + 1ची ॲडिशन करायची, काय तर 2 येतं, म्हणजे तो इवन नंबर आहे. तर जे काही ॲन्सर येईल ना त्याला प्लस साईन ठेवायची. इट्स अ ट्रिक. त्यानंतर फाइंड आउट करायचं आपल्याला A12ची पोझिशन काय, फर्स्ट रो सेकंड कॉलम. ते एलिमेंट स्किप करायला राहिलेले एलिमेंट्स बघा काय, तर 2 0 0 आणि 1. ओके, तर यांचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं, 2 × 1 = 2 मायनस 0 × 0 = 0. म्हणजेच काय येतं 2 - 2 - 0 = 2 येते आन्सर. तर बघा आता साईन काय द्यायची बघा, A12 आहे, 1 + 2 ॲन्सर इज 3, म्हणजेच काय ऑड नंबर आला, तर त्याला साईन काय द्यायची मायनस. आलं लक्षात. नेक्स्ट काय A13ची पोझिशन काय, फर्स्ट रो थर्ड कॉलम. ते एलिमेंट स्किप करा. हे एलिमेंट्स आपण बघा काय घेतले, 2 2 0 आणि 1. त्यांचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं, 2 × 1 = 2 मध्ये मायनस साईन, 0 × 2 = 0, 2 - 0 = 0, ॲन्सर इज 2. तर बघा आता याला साईन कशी द्यायची, 1 + 3 काय आहे तुमचा A13 आहे ना, 1 + 3 काय येतो 4 येतो, म्हणजेच का A1 नंबर आहे तर त्याला प्लस साईन द्यायची. सेम A21 फाइंड आउट करायचा, A22 A23, त्यानंतर A31 A32 आणि A33. तर असं को फॅक्टर्स फाइंड आउट केले तुम्ही कोणते बघा बघू शकता इथे सर्व. त्यानंतर को फॅक्टर मॅट्रिक्स ऑफ ए काय घेतला आपण, ए बघू शकता या फॉर्ममध्ये घेतलं. जे काही आपण एलिमेंट्स फाइंड आउट केले ना ते ह्या मॅट्रिक्समध्ये लिहून घ्यायचे. ओके, आपण को फॅक्टर्स मॅट्रिक्स ऑफ ए फाइंड आउट केला. तर आपल्याला काय ॲडजॉइंट पाहिजे. फॉर्म्युला काय लक्षात घ्या, ए ऑफ इनवर्सचा फॉर्म्युला काय, 1/mod ऑफ ए, म्हणजेच काय डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. तर डिटर्मिनंट ऑफ ए तर फाइंड आउट केला आपण, त्याचं का तो काय आला आन्सर 4. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ॲडजॉइंट ऑफ ए. तर ॲडजॉइंट ऑफ ए म्हणजे काय, ॲडजॉइंट ऑफ ए तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती, ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल्स टू ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. ट्रान्सपोज म्हणजे काय, आपण प्रिव्हियस चॅप्टरमध्ये पण स्टडी केलेलं आहे त्याचा, म्हणजेच काय रो आणि कॉलम्स इंटरचेंज करायचे. सो दॅट इज अ ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. तर को फॅक्टर मॅट्रिक्स आपण फाइंड आउट केला, तर त्याचा काय घ्यायचं आहे, ट्रान्सपोज घ्यायचं आहे. तर ट्रान्सपोज कसा घ्यायचा, तुम्ही बघू शकता फर्स्ट रो काय ती 2 - 2 आणि 2, त्याला कॉलममध्ये कन्वर्ट करा. सेकंड रोला कॉलममध्ये आणि थर्ड रोला कॉलममध्ये करा. तर तुम्हाला ट्रान्सपोज ऑफ को फॅक्टर मॅट्रिक्स मिळेल हा. तर बघा ए ऑफ इनवर्सचा फॉर्म्युला काय आहे आता, 1/mod ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. तर 1/ डिटर्मिनंट ऑफ ए काय आला तुमचा, इथे बघू शकता काय आलेला आहे 4. तर 1/4 घेतला आपण, इंटू घ्यायचं. ॲडजॉइंट ऑफ ए काय आला बघा हा, तर ॲडजॉइंट ऑफ ए ॲज इट इज लिहायचं. झालं, इट्स इझी. तर आता बघा 1/4ने तुम्ही मध्ये मल्टिप्लाय करू शकता, पण त्याची करण्याची गरज नाही, तसंही ठेवलं तरी चालेल. ओके, तर बघा प्रिव्हियस एक्झाम्पल राहिलं आपलं. बघा प्रिव्हियस एक्झाम्पल पण सेम आहे, एकदम इझी एक्झाम्पल आहे, तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, इट्स व्हेरी इझी. ओके, तर बघा या प्रकारे आपण आज थर्ड चॅप्टर एंड केलं. त्याचं नाव होतं इन्व्हर्टिबल मॅट्रिसेस. थँक्स फॉर वॉचिंग दिस लेक्चर. इफ यू लाईक दिस लेक्चर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल.